आणि आता मायबाप मराठी तुम्हाला सांगतो, तुमचे लेकर मोठे व्हायची वेळ आली तर हे आपलेच आमदार आणि आपलेच मंत्री आपल्या विरोधात रान उठवायला लागले. त्याचं पोरग मोठं झालं, परदेशात गेलं. आपण कधी त्यांच्याबद्दल वाईट केलं का? आता आपले मोठे व्हायला लागलं तर आपल्या विरोधात बोलायला लागलं. कशाचे आपले ते? हे आपले नाहीत मराठा बांधवांनो. हे आपले असतात, आपल्या कोण बोलले असते. 10-15 तर आले तर जास्त नाही, 10-15-20 आमदार आणि मंत्री एकत्र आले आणि नेत्याकडून झाले. म्हणजे हे तुम्ही 10-15-20 जण आमचं वाटलं करणार आहेत आमच्या पोरायचं. मराठ्यांना आपल्या लेकराचं वाटलं होऊ द्यायचं नाही. हे आपल्याच जीवावर मोठे झाले. आता कसे मोठे होतात बघू. नाही तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला माझी विनंतीपूर्वक सांगणे, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. ओबीसीतून आरक्षण आणि ठरलेले विषय आहेत ते सगळे सोडवा. 4 ते 5 विषय आहेत. आमचे तुमचं शत्रुत्व नाही, नसता मी हटत नाही म्हणजे नाही. आणि मराठ्यांनो, एकजूट पाठीशी उभा राहा. तुमचा लेकरू म्हणून लढतोय.